सगळं खूप सोपं आहे, पण काड्या करणाऱ्यांच्या आधी नाड्या लक्षात आल्या पाहिजे. एका बाजूला साखर सम्राट, दुसऱ्या बाजूला शिक्षण सम्राट, पण आमचे शिंदे साहेब आहेत गोरगरिबांचे हृदय सम्राट. आज बघितलं असेल तुम्ही, सकाळी सकाळी बरेचसे भोंगे चालू होत्या, परंतु या भोंग्याला पुरवणारी फक्त आपली एकच ताई आहे आणि ती ज्योती ताई आहे. पण बहिणींचा प्रयत्न एकच असतो की भावांच्या वाटण्या कधी झाल्या नाही पाहिजे. माझी पहिली जबाबदारी असेल की शिवसेना नावाचं हे आमचं घर एक संघ असलं पाहिजे, एकत्र असलं पाहिजे आणि सगळ्या गटबाजीचा कुठेही थारा मिळणार नाही अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी साईबाबांच्या आशीर्वादाने. शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे यांची शिवसेना शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती होताच त्यांनी आज शिर्डीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेत नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष यांचा सत्कार केलाय. तर शिवसेना उत्तर नगरच्या वतीने जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन अवताडे यांसह पदाधिकाऱ्यांनी खासदार ज्योती वाघमारे यांचा सत्कार केलाय. त्याचबरोबर उत्तर नगर जिल्ह्यातील अनेकांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत खासदार ज्योती वाघमारे व संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये खासदार ज्योती वाघमारे यांनी टोलेबाजी करत जिल्ह्यातील साखर सम्राट आणि शिक्षण सम्राटांवर निशाणा साधला. या प्रसंगी महिला व पुरुष शिवसैनिकांसह तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती. तसं बघितलं तर शिवसेना पक्ष, आदरणीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यामध्ये एक जादू आहे. सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता हा शिवसेना पक्षाकडे ओढला जातो. कारण जी शिवसेना पक्षाची कामाची पद्धत आहे, आता काही जण म्हणतील तुम्ही आत्ताच आले शिवसेनेत, परंतु शिवसैनिकाला शिवसेना जी आहे ही खरी कळाली ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुळे कळाली. आणि ज्या शिवसैनिकांना गेल्या कित्येक वर्षापासून काम करताना संधी सन्मान देण्याचं काम जर खरं कोणी केलं असेल तर ते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं. 2021-22 मध्ये बऱ्याच जणांनी बघितलं असेल, आता बरेच जण ज्येष्ठ नेते आहेत तिथं काम करताना कशा पद्धतीने कुचंबना होत होती. आज आपला नेता आदरणीय शिंदे साहेब रात्री 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता आपल्या कार्यकर्त्यांना भेटतो. देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत असा कुठलाच नेता नाही का जो कार्यकर्त्यांसाठी पूर्ण वेळ उपलब्ध आहे. हीच खरी आपल्या पक्षाची, शिवसेना पक्षाची ताकद आहे. कितीतरी जणांनी अनुभव घेतला असेल, रात्री अपरात्री साहेबांकडे कागद घेऊन गेल्यानंतर साहेबांनी त्या कागदावरती सही केली तर ते काम झालं म्हणून समजलं होतं. सत्ता मिळाल्यामुळं, सत्तेत असल्यामुळं आपली जनतेप्रती असलेली जी संवेदना आहे ही कमी होता कामा नये. कारण आज तुम्ही बघितलं असेल, माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली तर मला आपल्या सगळ्या मतदारांनी, मायबाप जनतेने निवडून दिलं. निवडून देताना कुठल्या शक्तीविरुद्ध निवडून दिलं हे तुम्ही बघितलंय. निवडून आल्यानंतर सुद्धा त्रास दिला जातो, परंतु ज्याच्या पाठीशी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब ठाम उभे आहेत त्याला कुठली भीती नाही, कुठली काळजी नसते. मागे कार्यक्रम झाला तेव्हा ज्योतिताईंना मी संगमनेरला बोलवलं होतं. खूप मोठा कार्यक्रम झाला. एवढा मोठा कार्यक्रम झाला का त्याच्यामुळे कित्येक जणांना अमोल खताळचं अस्तित्व वाढल्याचं सहन होईना. त्यामुळे मला कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाला. परंतु ज्या वेळेस शिंदे साहेबांना भेटतो, श्रीकांत दादांना भेटतो, त्यावेळेस त्यांच्याकडून ज्या पद्धतीने आपल्या काम करत असलेल्या कामाची त्यांच्याकडून शाबासकी मिळती, त्यावेळेस ते काम करताना मला अजून ऊर्जा मिळते. आता ताईंच्या बाबतीत ताईंनी कशा पद्धतीने संघर्ष केलाय, ताईंचा संघर्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिला. सोलापूर सारख्या एका छोट्या शहरातील छोट्या भागातून ताई पुढे आल्या, परंतु ताईंनी इतके वर्ष उच्च शिक्षित असताना सुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी दिली. ताई ज्यावेळेस आज बघितलं असेल तुम्ही, सकाळी सकाळी बरेचसे भोंगे चालू होत्या, परंतु या भोंग्याला पुरवणारी फक्त आपली एकच ताई आहे आणि ती ज्योती ताई आहे. आपण सगळ्यांनी इतक्या जल्लोषामध्ये माझं स्वागत केलं. कालच राज्यसभेमध्ये खासदारकीची शपथ घेतली आणि त्याच्यानंतर मी माझ्या स्वतःच्या माहेरी पण गेलेले, शिर्डीमध्ये आले. कारण इथे
माननीय अमोलदादा खताळ आहेत, माननीय विठ्ठलरावजी लंके पाटील आहेत, माननीय लोखंडे साहेब आहेत. हे माझे सगळे भाऊ इथे असताना शिर्डी हे काही माझ्या माहेरच आहे असं मी समजते. आणि आपण आपल्या या लाडक्या बहिणीचं स्वागत इथं या ठिकाणी केलं, मनापासून आभार आपले मानते. आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीनं इथं माझ्या संदर्भात बोललात, आदरणीय अमोलदादा खताळ आमदार साहेब बोलले, खऱ्या अर्थानं एका सर्वसामान्य मुलीचा संघर्षापासून ते संसदेपर्यंतचा प्रवास, सोलापूरच्या तापलेल्या रस्त्यावर अनवाणी पायानं चालणाऱ्या मुलीचा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा प्रवास जर झाला तर तो फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळे शक्य झाला. आज मंचावर सन्माननीय आमदार अमोलदादा खताळ साहेब उपस्थित आहेत. त्यांनी ज्या कार्यक्रमाचा उल्लेख केला त्या कार्यक्रमाला त्याने अत्यंत सन्मानानं मला बोलावलं होतं. अक्षरशः मुंगी सुद्धा शिरायला जागा नव्हती, इतकी अलोट अशी गर्दी संगमनेरच्या रस्त्यावरती एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत करायला होतं. परंतु कुठलाही वारसा नसलेला सर्वसामान्य माणूस जेव्हा नेतृत्व करतो तेव्हा प्रस्थापितांच्या पोटात दुखू लागतं आणि अनेक कटकारस्थानं होतात. परंतु त्याही वेळेला आदरणीय अमोलदादांच्या पाठीशी एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब हे खंबीरपणे पाठीशी उभे होते. त्यामुळे दादा त्या कार्यक्रमात, त्या सभेत सुद्धा यावरचून उल्लेख केला होता की प्रस्थापितांच्या कानाखाली काढलेला जाळ म्हणजे आमदार अमोलदादा खताळ. त्यामुळे खरोखरच आपण असाल, सन्मान्य आमदार विठ्ठलरावजी लंके पाटील असतील, माननीय माजी खासदार लोखंडे साहेब असतील, आपले जिल्हा प्रमुख असतील, अवताडे साहेब, कोटे साहेब असतील, आणि त्याचबरोबर आपली महिला आघाडी, युवा सेना, तुम्हा सगळ्यांचा पक्षाला, एकनाथ शिंदे साहेबांना आणि मला प्रचंड अभिमान वाटतो. तो अभिमान एवढ्यासाठी वाटतोय की हा जिल्हा म्हणजे साखर सम्राटांचा बालेकिल्ला आहे. म्हणजे लोक म्हणतात की जगणं खूप सोपं आहे, पण काड्या करणाऱ्यांच्या आधी नाड्या लक्षात आल्या पाहिजे. परंतु या साखर सम्राटांनी सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अनेक नाड्या या आपल्या हातात ठेवलेल्या असतात. एका बाजूला साखर सम्राट, दुसऱ्या बाजूला शिक्षण सम्राट. बरोबर आहे ना? एका बाजूला साखर सम्राट, दुसऱ्या बाजूला शिक्षण सम्राट. पण आमचे शिंदे साहेब आहेत गोरगरिबांचे हृदय सम्राट. आणि त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेबांच्या ताकदीनं प्रत्येक सर्वसामान्य शिवसैनिक ज्या तडफेनं, ज्या स्वाभिमानानं या साखर सम्राटांच्या बालेकिल्ल्यामध्ये लढतोय, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण त्यांचं अभिनंदन करूया. मला कल्पना आहे शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतल्यानंतर कदाचित अनेक धमक्या तुम्हाला आल्या असतील, अनेक त्रास झाला असेल, कदाचित मुलांची ऍडमिशन थांबली असतील, किंवा साखर आपलं ऊस शेतातच वाळून गेला असेल, किंवा जे त्या लोकांची चापलुसी करतात त्यांना लगेच पेरोलवरती घेतलेलं असेल आणि आपल्याला मात्र छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्रास दिलेला असेल. पण तरी सुद्धा म्हणतात ना की ज्याच्या मस्तकावर भगवा असतो तो कुठल्याच साखर सम्राटापुढे नतमस्तक होत नाही, हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं. आणि त्यामुळे शिवसेनेचा भगवा, शिवसेनेचा धनुष्यबाण आपण या ठिकाणी अत्यंत सन्मानानं आणि स्वाभिमानानं फडकत ठेवला. आपलं मनापासून अभिनंदन करते. खरं तर कालच मी राज्यसभेची शपथ घेतली आणि आपण बघितलं की मी सावित्रीबाई फुलेंना मानवंदना देत ती शपथ घेतली. आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, मग डोक्यावर पदर असेल, इरकलची साडी असेल, नाकातली नथ असेल, कपाळावरती चंद्रकोर असेल, आणि ज्या संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन मी तिथे उभी राहू शकले, हे केवळ आणि केवळ एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळे. 11 वाजता शपथविधीला सुरुवात झाली, 12ला कार्यक्रम संपला. त्याच्यानंतर मीडिया बाईट सगळ्या गोष्टी करत करत संध्याकाळचे 4 वाजले. परंतु शपथविधीनंतर सुद्धा एकाही दिवसाची विश्रांती न घेता संध्याकाळी 6ला फ्लाईटला टेक ऑफ होता.
4:30ला विमानतळावर पोहोचले आणि लगेच आज ही मीटिंग घेतली, कारण एकाही दिवसाची विश्रांती आम्हाला घ्यायची नाहीये. जर आमचे नेते मुख्यमंत्री असताना पहाटे 3-3 वाजेपर्यंत काम करत होते. मी बघितलंय त्यावेळेला साहेबांना, आदरणीय अमोलदादांनी पण बघितलं असेल की साहेबांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. डॉक्टरांनी कुणाला भेटू नका म्हणून सांगितलं होतं, पण त्याही वेळेला साहेब लोकांना भेटत होते. अनेक वेळेला साहेबांच्या हाताला सलाईन लावलेलं असतं, पण जर समोर वैद्यकीय मदत निधीचा फॉर्म आला तर हाताला लावलेले सलाईन काढून सुद्धा त्या अर्जावरती सही करताना मी साहेबांना बघितलंय. कारण ते म्हणतात की माझं सलाईन पूर्ण होईपर्यंत जर मी थांबलो तर कदाचित तोपर्यंत त्या रुग्णाची अवस्था नाजूक होऊ शकते. त्यांचा जीव वाचणं हे माझ्या जीवाची काळजी घेण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे जर आपले नेते एवढ्या मोठ्या पदावर असताना, मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना जर एवढा वेळ काम करतात तर आपण सुद्धा त्याच तडफेनं काम केलं पाहिजे. म्हणून शपथविधीच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले. शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुखपदी माझी नियुक्ती झाली. मला वाटतं की शिर्डी वही आता है जिसे बाबा बुलाते हैं. मी इथे आले नाहीये, मी समजते मला बाबांनी बोलावलंय म्हणून आधी बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. शिर्डीच का मिळाली असावी, तर मला वाटतं की बाबांनी जे सांगितलं सबका मालिक एक है, सर्व धर्म समभाव शिकवला आणि त्याच बाबांच्या सर्व धर्म समभाव शिकवणाऱ्या या भूमीमध्ये मला काम करायला मिळतंय हे मी माझं भाग्य समजते. आणि आपल्याला सगळ्यांना एकच सांगते की भले आज राज्यसभेची खासदार आहे, शिर्डीची संपर्क प्रमुख आहे, पण शिर्डीत येताना मी ना खासदार म्हणून आले ना संपर्क प्रमुख म्हणून आले, तुमच्या सगळ्यांची बहीण म्हणून आले. आणि त्यामुळेच बहीण जेव्हा माहेरी येते ती सगळ्या भावांचं ऐकून घेते. त्यामुळे ही बहीण सुद्धा संपर्क प्रमुख म्हणून नाही, पण तुमची ताई बनून तुमचं सगळं ऐकून घे, सगळं समजून घे. परंतु त्याच वेळेला मागच्या वेळी गव्हाणे सगळ्या बहिणी काय करतात की 4 भाऊ असला, कुणीतरी लाडका असतो, कुणीतरी कमी लाडका असतो, पण बहिणींचा प्रयत्न एकच असतो की भावांच्या वाटण्या कधी झाल्या नाही पाहिजे. आई बाबाचं घर हे कधी वेगळं झालं नाही पाहिजे. त्याच्यामुळे ताटातलं वाटीतलं ताटात होईल. परंतु एक बहीण म्हणून या शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून काम करत असताना माझी पहिली जबाबदारी असेल की शिवसेना नावाचं हे आमचं घर एक संघ असलं पाहिजे, एकत्र असलं पाहिजे आणि सगळ्या गटबाजीचा कुठेही थारा मिळणार नाही अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी साईबाबांच्या आशीर्वादाने करणार. आणि त्यामुळे मी आपल्याला विनंती करतेय, एक घर असलं आणि घरामध्ये 4 भाऊ जरी असले तरी सुद्धा एकाचं दुसऱ्याशी पटत नसतं. प्रत्येकाला वाटत असतं की आई धाकट्या भावाचाच लाड करते, धाकट्या भावाला वाटत असतं की वडिलांची माया मोठ्या भावावरती जास्त आहे. एका आई बाबाच्या पोटातून जन्म घेतलेल्या भावांच्या मध्ये सुद्धा असे मतभेद असतात. आपण एका पक्षामध्ये काम करतो, कदाचित काही मतभेद असतील, पण त्या मतभेदांना मनभेदामध्ये कधीच रूपांतरित करू नका. कारण शिवसेना हा फक्त पक्ष नाहीये, एक कुटुंब आहे. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे फक्त पक्ष प्रमुख नाहीत, आपले कुटुंब प्रमुख आहेत. बाकीचे सगळे नेते आपल्या कुटुंबाला आपला पक्ष समजतात आणि सांगतात माझं कुटुंब माझी जबाबदारी. पण एकनाथजी शिंदे साहेब आपल्या पक्षाला आपलं कुटुंब समजतात, कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात उभे राहतात. आणि त्यामुळे मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की याचा गट त्याचा गट अशा कुठल्याही गोष्टी इथून पुढे चालणार नाहीत. आता एकच गट असणार, तो म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांचा गट. प्रत्येक शिवसैनिक हा एकनाथजी शिंदे साहेबांचा शिवसैनिक,
खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचा शिवसैनिक, या भगव्याचा निष्ठावंत शिवसैनिक, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे, अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि त्याच्यामुळेच आजचा पहिला दौरा आहे. सगळ्यांशी भेटीगाठी घेतल्या, अनेकांच्या व्यथा वेदना ऐकून घेतल्या. कुणाला बोलावलं जात नाही याचं दुःख आहे, कुणाला जबाबदारी दिली जात नाही याचं दुःख आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते दादा, आतापर्यंत मी सुद्धा जीवनामध्ये 25-26 वर्ष संघर्ष केला. परंतु याच्या आधी मी सुद्धा दुसऱ्या एका पक्षामध्ये काम केलं. खूप मोठे नेते होते, देशातली राज्यातली कुठली पदं त्यांनी भूषवली नव्हती असं नव्हतं. पण तरी सुद्धा इतर नेते कार्यकर्त्यांना कसं ठेवतात माहितीये का? बागेमध्ये शोभेची झाडं असतात बघा, त्याला पाणी घालतात, पण खूप वाढू लागलं की त्याला कटिंग करतात. त्याला धड मोठं पण होऊ देत नाहीत आणि त्याला धड मरू पण देत नाही. इतर सगळ्या पक्षांच्या मध्ये कार्यकर्त्यांची अवस्था अशी आहे, पण शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की जिथं कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो, कार्यकर्त्यांना मोठं केलं जातं आणि कार्यकर्त्यांना कुटुंब समजलं जातं. केवळ आज मला राज्यसभेची उमेदवारी मिळाली म्हणून मी बोलत नाहीये. मागच्या 3 वर्षापासून आपण बघताय माझा संघर्ष. मागच्या 3 वर्षापासून ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला, ज्या पद्धतीने कार्याचं वादळ त्यांनी उभं केलं, ज्या पद्धतीने ते कार्यकर्त्यांना भेटतात, अहो कुठलाही पक्ष घ्या, असं कुठलाच नेता नाहीये जो कार्यकर्त्यांना थेट भेट देतो, जो कार्यकर्त्यांचं ऐकून घेतो, जो कार्यकर्त्यांच्यासाठी 12 महिने 24/7 अवेलेबल आहे. म्हणजे बाकीच्यांचं राजकारण, शिंदे साहेब नेहमी म्हणतात की इतरांचं राजकारण फक्त फेसबुक लाईव्ह असेल, पण शिंदे साहेबांचं राजकारण हे फेस टू फेस आहे. ते सतत ग्राउंड वरती उपलब्ध असतात. आणि त्यामुळेच मी आपल्याला एवढीच विनंती करते की आता आपल्या सगळ्यांच्या समोरची जी पहिली मोहीम आहे ती म्हणजे जे होऊ घालणार, मला वाटतं सुरू पण झालं 1 एप्रिल पासून, SIR च्या माध्यमातून जे मतदार याद्यांचं सखोल पुनर्निरीक्षण होणार आहे, त्याच्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला BLE ची यादी द्यावी लागणार आहे, बूथ लेवल असिस्टंट. बऱ्याच वेळेला असं होतं की कुठल्या तरी आपल्या मित्राची नावं दिली जातात, बाकीचे लोक काही आपल्या कुठल्या तरी कोण कारखान्यावरचा असेल, इकडचा असेल, तिकडचा असेल, नावं दिली जातात. जेव्हा मोबाईल लावतो तेव्हा मोबाईल लागत नाही. तर असं करू नका. मतदार याद्या हा निवडणुकांचा आत्मा आहे. जो उल्लेख माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी केला तो अत्यंत बरोबर आहे की मायक्रो प्लॅनिंग करून ज्या पद्धतीने इतर पक्ष काम करतायत, पन्ना प्रमुख असेल आणि त्याच्या माध्यमातून मतदार यादीचं वाचन असेल, ज्याला मतदार यादी माहिती आहे ना, तोच माणूस खऱ्या अर्थानं निवडणुका लढू शकतो आणि जिंकू शकतो. आणि आपण कितीही निधी आणला, आपण कितीही कामं केली, आपण कितीही लोकांसाठी अवेलेबल असलो, पण आपल्या हक्काच्या मतदाराचं नावच जर मतदार यादीमध्ये नसेल तर आपण तेव्हा काहीही करू शकत नाही. बऱ्याच वेळेला आपलं असं होतं की आपण तहान लागल्यावर विहीर खणायला जातो. म्हणजे मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्याचं प्रसिद्धीकरण येतं, हे येतं, त्यावेळेला आपण निवांत असतो. पण ज्या दिवशी मतदान करायचं असतं, आमदार साहेब आपल्यालाही अनुभव आला असेल की शेकडो हजारो लोक आपल्याला फोन करतात आणि येतात, अहो आमचं नावच नाहीये, तुम्हालाच मतदान करायचं पण आमचं मतदार यादीत नावच नाहीये. आणि त्यामुळे तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नका. मागच्या लोकसभेला जो शिवसेनेचा पराभव शिर्डी मतदारसंघामधून झालेला आहे, तो इतिहास आता आपल्याला 2029 मध्ये बदलायचा आहे आणि बाबांच्या शिर्डीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे आणि शिवसेनेचाच खासदार या शिर्डीच्या मातीमधून दिल्लीच्या दरबारी गेला पाहिजे. याच्यासाठी आतापासून कंबर कसून कामाला लागायचं. यामध्ये BLOंची भूमिका खूप महत्वाची आहे आणि ते प्रामुख्यानं कोणीतरी अंगणवाडीच्या सेविका असतात, शाळेचे शिक्षक असतात आणि मग जर कुणाचं घर बंद राहिलं तर ते एकदा दोनदा गेले आणि कुणी नाही भेटलं, मतदार जर कामाला गेलेले असतील तर लगेचच उपलब्ध नाही, अशा पद्धतीचा शेरा मारून
आपल्या हक्काच्या मतदारांची नावं मतदार यादीमधून कमी होऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की बूथ लेवल असिस्टंट BLA हे देताना आपण ज्यांना खरंच मनापासून काम करायचं आहे अशाच लोकांची नावं आपण दिली पाहिजे. मी महिला आघाडीकडून या वेळेला मी जास्त अपेक्षा करते. मला माहिती आहे तुम्ही सगळ्या जणी खूप लढवाई आहात, पण मला माहिती आहे तुम्ही इथे येताना उठलं, साडी नेसली आणि आलं असं तुमच्या कोणाच्याच बाबतीत झालेलं नाहीये. तुम्ही चहा केलाय, नाश्ता बनवून दिलाय, मुलांचे डबे भरलेत, दुपारचा स्वयंपाक केलाय, बाकीचं सगळं बघून तुम्ही या ठिकाणी आलाय. आणि घरची जबाबदारी सांभाळताना, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून जबाबदारी सांभाळताना तुम्हाला समाजसेवा आणि पक्षसेवेची उर्मी स्वस्थ बसू देत नाही म्हणून तुम्ही इथे येताय. तुमच्या सगळ्यांच्या धडपडीचा मी मनापासून सन्मान करते. आणि मी एक महिला म्हणून, एक खासदार म्हणून नाही तर एक महिला शिवसैनिक म्हणून विनंती करते की महिला आघाडीला बाकी काय द्या न द्या, सगळ्यात आधी आपण सगळ्यांचा सन्मान आणि आदर आपण केला पाहिजे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीनं म्हणायचे की शिवसेनेची प्रत्येक महिला ही शिवसेनेची रणरागिणी आहे. आणि त्यामुळे आपलं घर दार, लेकरं बाळ, नवरा या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत जी बहीण इथे पक्षासाठी लढतीये तिच्या पाठीशी मी या ठिकाणी ग्वाही देते की स्वतः आमदार अमोलदादा असतील, आमदार विठ्ठलजी लंघे पाटील असतील, मी असेल आणि आमच्या सोबत माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी उभे आहेत. शिवसेनेसाठी लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ता, मग जो फादर बॉडी असेल, युवा सेना असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, कामगार सेना असेल, सहकार सेना असेल, स्वतःला एकटं समजू नका. दिवान सिनेमा आठवतोय ना दादा? अमिताभ बच्चन, शशी कपूर. अमिताभ बच्चन शशी कपूरला विचारतो की मेरे पास बंगला है, गाड़ी है, पैसा है, कार है, तुम्हारे पास क्या है? त्यावेळेस शशी कपूर म्हणतो की मेरे पास माँ है. आज कदाचित अहिल्यानगरचे प्रस्थापित नेते आपल्याला विचारतील मेरे पास साखर कारखाना है, मेरे पास कॉलेज है, शाला है, मेरे पास मेरे घराने का नाम है, पैसा है, ताकत है, मैन पावर, मसल पावर, मनी पावर है. तुम्हारे पास क्या है? ठणकावून सांगा, हमारे पास एकनाथ शिंदे साहब है. आणि एकनाथ शिंदे साहेब हे एक नाव आणि शिवसेना ही 4 अक्षरं त्याच्या सोबत आहेत ना, त्याला या जगाच्या पाठीवर कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही आहे. कारण प्रत्येक संकटात तुमचा नेता अनाथांचा नाथ बनून तुमच्या पाठीशी उभा राहणार. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री.
प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकोरी रोड, शिर्डी.